श्री गुरुदेव दत्त. शिवपुराणामध्ये भगवान शिवानी सांगितलेले सर्व समस्यावरील 20 तोडगे. आक रुईचा गुलाबी फूल. कधी खूप कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही फसला असाल, तुम्हाला खूप भीती वाटत असेल, खूप वाईट होणार आहे, किंवा तुम्हाला असं वाटत असेल तुमचा डावा डोळा फडफडतोय, काहीतरी गडबड होणार आहे, तेव्हा जे रुईचं गुलाबी फूल असतं ते महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर वाहावे. आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून मार्ग निघतो. ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेमध्ये मंगळ असेल त्यांनी भ्रूण प्रदोष करावा. मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भ्रूण प्रदोष म्हणतात. कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधी चुकून सुद्धा घालायचा नाही. ज्यांचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही, त्याला दरिद्र केल्याशिवाय राहत नाही. भगवान शंकराला दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते. भगवान शंकराला विड्याचे एक पान वाहिले तर भोग संपत्ती प्राप्त होते. एक बिल्वपत्राचे झाड लावले तर 1 कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं. त्या बिल्वपत्राच्या झाडाला 1 प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते. ज्या व्यक्तीला थायरॉइड असेल त्या व्यक्तीने 5/12 भगवान शंकराची मुलगी अशोकसुंदरीपाशी मधाने ओम लिहावं व नंतर पितळेच्या पात्रातून महादेवाचा जल अभिषेक करावा व जलधारेखाली 1 पात्र ठेवावे व ते तीर्थ द्यावे. द्वादशीच्या दिवशी दुपारी 12 वाजता ज्या लोकांना थायरॉइड आहे, ज्या लोकांनी ग्रहण केलेले आहे त्यांना थायरॉइडमध्ये फरक पडतो. जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे. यानंतर तिथे बसून ओम नमः शिवाय 108 वेळा जप करावा. म्हणतात की या उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकेल. कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोमप्रदोषाचा हा उपाय विशेष मानला जातो. या अंतर्गत संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा, देशी तुपाच्या दिव्यांना कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्यांना लांब वाती असाव्यात. प्रत्येक प्रदोषला हा उपाय करा, त्यामुळे घरामध्ये शांतता कायम राहते. ज्यांची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा. यासाठी प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देवाला सुके खोबरे अर्पण करावे. यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थना करावी. असे मानले जाते की हा उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते. अनेकांच्या कौटुंबिक जीवनामध्ये अडचणी येतात. अशा लोकांनी दह्यामध्ये मध मिसळून ते सोमप्रदोषला व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे. असे केल्याने घरातील संकटी संपत्ती, कौटुंबिक जीवनामध्ये शांती आणि प्रेम येते असे मानले जाते. जर आपण प्रदोष करत नसाल तर शिवलिंगाच्या जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोले बाबांचे चरण असतात. त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तेथे आपला तळहात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोले बाबांना पंचाक्षर मंत्र किंवा मग श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा महामृत्युंजय मंत्राचा स्मरण करून आपली मनातील इच्छा भगवान भोलेनाथाला सांगावी. आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. जो व्यक्ती खूप आजारी राहतो असेल, परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर अर्पण करावे. ते बोर आपल्यावरून उतरून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी 12 वाजता शिवलिंगावर अर्पण करावे. आपला रोग 3 महिन्यामध्ये समाप्त होतो. शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यामध्ये तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा. असे केल्याने पैशाची संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासून आराम मिळतो. पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनामध्ये सर्व संकटे दूर होतात.
यामुळे अशुभ हे कमी होते, शुभता प्राप्त होते, सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते. वितरण कडून आशीर्वादाच्या घ्याल पाण्यामध्ये जऊ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाटते आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो. त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मक मध्ये रूपांतर होते. लग्न करायचे असेल तर करा हा उपाय. शिवपुराणानुसार लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणात मध्ये हा उपाय सांगितला आहे. शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने भगवान शंकराची पूजा केली तर त्याची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. जुईच्या फुलाने पूजन केल्याने कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. तुमच्या कामात ठिकाणी तुम्हाला यश मिळत, शुभ्र वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घायुष्य मिळते आणि मनोकामना सुद्धा पूर्ण होतात. यासोबत कामाच्या ठिकाणी यश सुद्धा मिळते आणि जीवन संधीही मिळते. शिवपुराणानुसार पाण्यामध्ये देशी तूप मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते. याशिवाय मधाने पूजा केल्याने टीबीचे रुग्णही बरे होतात आणि आक रुईच्या फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होते. शिवपुराणानुसार काही व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गाईच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा. श्री गुरुदेव दत्त. श्री शिवाय नमस्तुभ्यं.